आपल्याला खूपच धमाकेदार असा एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. कारण आता इथे वसू आणि रम्याच्या हाती एक नाही तर 5-5 नंबर लागलेले असतात आणि त्यामुळे मात्र तिची चांगलीच धांदल उडालेली असते. आता नेमकी सुनीता कशी, कोण आणि कसं शोधायचं ह्या गोष्टीची चांगलीच पंचायत होऊन बसलेली असते. हे सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचं आहे. तर आता काउन्सलरच्या फोनवरून इकडे पार्थ आणि काव्या बोलत असतात. आता काव्या म्हणत असते, असं कसं करू शकता देशमुख? त्यावर तो म्हणत असतो, तुम्हाला घटस्फोट हवा आहे का? घटस्फोट महत्वाचा आहे का तुमचा अभ्यास महत्वाचा आहे? परवा तुमचे प्रीमियर आहेत आणि त्यामुळे तुम्ही सदर जेवणासाठी सुद्धा इथे थोडासा वेळ काढू शकत नाहीत. तर मग तुम्हाला इकडे कोर्टामध्ये इथे वकिलांना का भेटायचं आहे? तेव्हा काव्या म्हणत असते, आपण असे नियम मोडायला नकोत ना देशमुख, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, तुम्हाला बोलत आहे, सांगत आहे. तेवढ्यातच आता आपण पाहतो की नंदिनी तिथे आलेली असते. आता नंदिनी म्हणत असते, मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब तर नाही ना केलं? तेव्हा काव्या म्हणत असते, नाही नाही, अजिबात नाही, तुम्ही अजिबात डिस्टर्ब केलं नाही, तुम्ही या ना. तेवढ्यातच आता नंदिनी आतमध्ये येते आणि पार्थाने काव्याशी बोलत असते. काव्या म्हणते, चला खूप भूक लागलीये, असं म्हणून काव्या तर आता पुढे जाते आणि काव्या पुढे गेल्यानंतर पार्थ आणि नंदिनी थोडा वेळ बोलत असतात. खरं तर हे सगळं डिस्कस जीवाबद्दल असतं आणि जीवाच्या त्या हाराबद्दल असतं. तुम्ही ज्वेलर्सकडे गेला होतात का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही, मी परत ज्वेलर्सकडे वगैरे नाही गेलेली, कारण काही मिळेल असं मला वाटलंच नाही. तेव्हा तिचं लक्ष तिथे असलेल्या पार्थच्या त्या स्टडी टेबलकडे जातं आणि तिथे एक स्केच तिला दिसतं. आता ते स्केच असतं काव्याचं. नंदिनी ते स्केच हातामध्ये घेते आणि म्हणत असते, वाव पार्थ, तुम्ही काढले हे स्केच? तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, हो मीच काढलेला आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, वा वा वा, खरंच खूप कमाल असं स्केच तुम्ही काढलेला आहे. ते स्केच पाहिल्यानंतर मात्र तिला खूपच आनंद होतो. पार्थ, तुम्ही हे स्केच काढलं आहे ना, ते खरंच खूप कमाल असं काढलेलं आहे. आणि तेव्हा काव्याचं ते स्केच पाहिल्यानंतर नंदिनीला खूप छान वाटत असतं. आता तो म्हणत असतो, चला आपल्याला जायचं आहे ना, असं म्हणून जेवणासाठी काव्याने खालून आवाज दिलेला असतो, देशमुख चला म्हणून. आणि देशमुख चला म्हटल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता इकडे जो काही पार्थ आहे तो सुद्धा जातो. पण तेवढ्यातच आता इकडे ते स्केच नंदिनी पाहत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रम्या आणि वसू त्यांच्या खोलीमध्ये असतात. इकडे आता वसू म्हणत असते, अगं आता तुला नाव तर सापडले. तेव्हा रम्या म्हणत असते, हो गाई, मला आता इथे नाव तर सापडलेलं आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का? आता सगळ्यात महत्वाची म्हणजे की आता मानिनी मामीच्या मोबाईलमध्ये जो नंबर आहे ना, तो शोधायचा आहे. तेव्हा वसू म्हणत असते, हो आता तू काय कर, मस्त आता तिच्या खोलीमध्ये जा. आता मानिनी एकदा झोपली ही गोष्ट आपल्याला समजली ना, आणि तेव्हा मानिनीच्या खोलीमध्ये जायचं आणि मग तो जो काही मोबाईल नंबर आहे ना सुनीताचा, तो शोधायचा. मग हे सगळं तू करू शकतेस ना? तेव्हा लगेच ती म्हणत असते, ए आई, मी हे करणार नाही, प्लीज ह्या गोष्टी तू आता मला सांगू नकोस. त्यावर वसू म्हणत असते, अगं रम्या असं काय करतेस? मग कोण करणार आहे? अगं आई असं काय करतेस? कोण करणार आहे? म्हणजे हे सगळं तुला करायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी तूच करणार आहेस, असं म्हटल्यानंतर आता वसू म्हणत असते, मी ए बाई, मला पाठवणार आहेस तू आता तिच्या खोलीमध्ये? अगं आई, हो मी तुलाच पाठवणार आहे तिच्या खोलीमध्ये, कारण लास्ट टाइम काय झालं होतं तुला माहिती ना त्या मोबाईलच्या राड्यावरून. नाही नाही, मला पुन्हा एकदा कानफाट फोडून घ्यायचं नाही ग बाई, असं ती म्हणते. तेव्हा वसू म्हणत असते, पण रम्या खरंच तू ना खूप जास्त आगाऊ होत चालली आहेस. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, अगं आई, पण मला एक गोष्ट सांग, मी जर त्या खोलीमध्ये गेले आणि पुन्हा जर प्रॉब्लेम झाला तर मग? त्यावर वसू म्हणत असते, बरं बरं ठीक आहे. आता इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि सगळेजण डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर खरं तर आता त्या हाराचा पुन्हा विषय निघालेला असतो. आता त्या हाराचा विषय निघाल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, माझ्या डोक्यामध्ये एक खूप मोठी कल्पना आलेली आहे आणि मला असं वाटतंय की मी ती कल्पना तुम्हाला सांगावी. तेव्हा लगेच आता इकडे सगळेजण नंदिनीला विचारतात, काय झालेलं आहे? तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणत असते, आता मी काव्याच्या भाषेमध्ये सांगते की आपल्या इथे
टॉप 3 आर्किटेक्ट पैकी एक आर्किटेक्ट आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आजींच्या हाराचं जे काही चित्र आहे ते तुम्ही काढावं आणि ते चित्र तुम्ही एकदा का काढलं तर मग आपण ते चित्र इथे पेपरमध्ये सोशल मीडियाचा वापर करून ते देऊ शकतो आणि नक्कीच आपल्याला इथे तो जो काही हार आहे तो शोधण्यासाठी नक्की मदत होऊ शकते असं नंदिनीचं म्हणणं असतं। त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, मी चित्र काढायला जमेल का पण मला? त्यावर आता लगेच काव्या म्हणत असते, हो काढायला जमणार, नक्की जमणार तुम्हाला आणि माझी खात्री आहे ना। तेव्हा पार्थ काव्याला म्हणत असतो, अरे वा, माझ्यावर एवढा विश्वास? हो आहे, मला माहिती आहे ना तुम्ही एक नंबर ड्रॉइंग काढू शकता। आता पार्थला खरं तर टेन्शनच आलेलं असतं हे ड्रॉइंग काढण्याचं। तेव्हा इकडे तो म्हणत असतो, पण त्या ड्रॉइंगचा नाही फोटो आहे नाही काही आहे, मग मी ते ड्रॉइंग इथे कसं काढू शकतो? तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, मी आईशी काल बोलले ना तर आई म्हणत होत्या त्यांना व्यवस्थित ते सगळं काही आठवतंय, मग माझी खात्री आहे की आई जसं जसं सांगतील तसं तसं तुम्ही काढा। तेव्हा काव्या म्हणत असते, माझा देशमुख तुमच्यावर सुद्धा पूर्ण विश्वास आहे आणि त्याचसोबत इथे मानिनी काकूवरती सुद्धा पूर्ण विश्वास आहे। तुम्ही दोघे जण मिळून इथे खूप छान ड्रॉइंग काढू शकता। आता इकडे लगेचच आपण पाहतो की पार्थ म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे चालेल। तेव्हा काव्या म्हणते, बरं ठीक आहे, मी तुमच्या रूममधून लगेच स्केच आणि त्याचबरोबर कागद वगैरे हे सगळं काही घेऊन येते, मग तुम्हाला लगेच वेळ वाया न घालवता सगळं काही इथे सुरू करता येईल। तेव्हा आपण लगेच पाहतो की आता मानिनीला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं। त्यावर रम्या आणि वसू हे सगळं काही प्रकार वरूनच पाहत असतात। आता वसू म्हणत असते, काय चाललंय ग रम्या यांचं, मला तर काहीच कळत नाही। तेव्हा रम्या म्हणते, हो नाही काहीतरी दाळ शिजते पण काय ना ते काहीच कळत नाही। बरं मी काय म्हणते आई, आता बघ ते सगळेजण तिथे गुंतलेले आहेत, मी इथे सगळ्यावरती लक्ष ठेवून थांबते, तू एक काम कर, ह्या संधीचा सगळा काही फायदा घे आणि मानिनी मामीच्या खोलीमध्ये जा आणि पण सावसूतपणाने पटकन बाहेर यायचं, जास्त वेळ लावू नकोस। त्यावर वसू म्हणते, पण रम्या मला थोडंसं टेन्शनच आलंय ग, काही काळजी करू नकोस, तू जा बिंदास, मी आहे इथे। असं म्हणून आता ती तिला लगेचच खोलीमध्ये पाठवत असते। आता खोलीमध्ये पाठवल्यानंतर आपण पाहतो की जी वसू आहे ती हळूहळू आता खोलीमध्ये जाण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असते आणि हळूहळू खोलीमध्ये जात असताना आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य आहे ती पेज वगैरे आणायला गेलेली असते। तर आता आपण पाहतो की इकडे मानिनीने त्याला सांगण्यासाठी सुरुवात केलेली असते। मानिनी त्या हाराचं व्यवस्थित असं वर्णन करायला घेत असते। पूर्णतः वर्णन करून झाल्यानंतर तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला वसू ही आता खोलीमध्ये गेलेली असते। जेव्हा वसू ही खोलीमध्ये जाते तेव्हा पूर्ण खोलीमध्ये ती आता शोधण्याचा प्रयत्न करत असते। वसू मानिनीच्या खोलीमध्ये जाते आणि तिचा मोबाईल शोधायचा प्रयत्न करत असते। बऱ्याच ठिकाणी इकडे तिकडे ती मोबाईल शोधते खरा, पण तोपर्यंत तरी तिला काही मोबाईल आतापर्यंत सापडलेला नसतो आणि तेव्हा लगेचच आता तिचं लक्ष बेडवरती जातं। बेडवरती एक साडी असते आणि त्या साडीपाशीच इथे मानिनीचा मोबाईल ठेवलेला असतो। आता लगेच ती तो मोबाईल हातामध्ये घेते, तोपर्यंत इकडे आता ऑलमोस्ट स्केच काढायला सुरुवात झालेली असते आणि स्केच काढायला सुरुवात झाल्यानंतर आता हाराच्या दोन्ही बाजू काढून झालेल्या असतात। फक्त मध्ये जो भाग आहे तो मधला भाग जो काही पेंडंट आहे, फूल आहे की आणखी कुठली एखादी देवाची डिझाईन आहे का, आणखी वेगळं असं युनिक काही आहे, हे सगळं शोधण्याचं ती लोक काम करत असतात। आणि तेव्हा इकडे आता वसूने तो मोबाईल शोधला असतो आणि मोबाईल हातामध्ये घेतलेला असतो। तर आता सुनीता नाव ती सर्च करते। आता सुनीता नाव असं सर्च केल्यानंतर इकडे मात्र सुनीता नंबरचे किंवा सुनीता नावाची लाईनच तिच्या समोर आलेली असते। तेव्हा वसू म्हणत असते, अरे देवा, आता ह्या मानिनीच्या मोबाईलमध्ये सुनीता नावाचं तर ढिगभर साचलंय। आता एवढ्या 5-6 सुनीता आहेत, यातली नेमकी कोणती सुनीता आहे, आता कशी शोधायची कोणती सुनीता आहे म्हणून, असं आता इकडे वसू म्हणत असते। रम्या पण ना, हे रम्याला म्हटलं होतं व्यवस्थित नाव, पूर्ण नाव वगैरे शोधून आण, पण आता एवढ्या मोठ्या सुनीता आहेत तर मग आता कोणती सुनीता असेल आणि कसं शोधू मी, असा आता इथे ती विचार करत असते। तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की पार्थने परफेक्ट असं ऑलमोस्ट डिझाईन हे काढलेलं असतं, रेडी केलेलं असतं। तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, आई मी काय म्हणते, त्यामध्ये असं एखादं फूल वगैरे होतं का, म्हणजे बघांना किंवा त्यामध्ये असं एखादं काही चित्र वगैरे होतं का। त्याचबरोबर मानिनी म्हणते, आता मी कसं सांगू मला कळत नाही, किंवा गोलाकार होता का, गोलाकार असल्यानंतर आपण जसं रांगोळीमध्ये फूल काढतो तसं होतं का।
त्यातच मानिनी म्हणत असते, तेच तर मी इथे आठवण्याचा खूप खूप प्रयत्न करते, पण त्याच तर गोष्टी मला आठवत नाहीत ना. आता काय करू, कसं शोधू, हा प्रश्न सुद्धा तिला पडलेला असतो. तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते, आई प्लीज थोडस आठवा ना. तेव्हा काव्या म्हणते, मी काय म्हणते मानिनी काकू, जरा माझं ऐका ना. बघा आता तुमच्या मोबाईलमध्ये आपण ज्या दिवशी ती पूजा केली त्या दिवशी तुम्ही एखादा तरी फोटो काढलाच असेल ना, किंवा आजींचा जो फोटो आहे त्यामध्ये आजींनी त्यांच्या गळ्यामध्ये एखाद्या वेळेस तरी तो दागिना इथे घातला असेल ना. मग त्यांनी जर एखाद्या वेळेस तरी तो दागिना घातलेला असेल ना, तर आपल्याला नक्की काहीतरी इथे सापडू शकतं ना. आपल्याला फक्त फुल पाहिजे आहे ना. मग तुम्ही एकदा तो दागिना जर आपण पाहिला आणि त्यामध्ये जर दिसला आपल्याला फुल, प्लीज फोटोमध्ये नक्कीच असू शकतं, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे, असं काव्या म्हणत असते. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, पण तसं मला तर आठवत नाही की ह्या दागिन्याचा कुठला फोटो वगैरे काही आहे म्हणून, पण तरी सुद्धा जर इथे आपल्याला शोधायचं असेल तर आपण शोधू शकतो ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, बरं काव्या, माझ्या खोलीमध्ये ना माझा मोबाईल आहे, तो ती घेऊन येतेस का. तर आता इकडे जी काही रम्या आहे ती उभा असते आणि ती विचार करत असते, काय करायचं आता, आई तर अजून पण आलेली नाहीये, आईला नंबर भेटला असेल का. तेव्हा आता वसू म्हणत असते, असू देत, हे सगळे जे काही नंबर आहेत ना ते सगळेच नंबर मी इथे कॉपी करते, उगाच नसलेला गोंधळ नको व्हायला, मग एक एक नंबर करून शोधता येईल. तेव्हा वसूने स्वतःचा मोबाईल हातामध्ये घेतलेला असतो आणि मानिनीचा मोबाईल एका हातामध्ये असतो. सगळे नंबर आता ती कॉपी पटकन करून घेते. तर आता इकडे काव्या मानिनीचा मोबाईल आणण्यासाठी खोलीमध्ये निघालेली असते. आता रम्या म्हणत असते, बाप रे, आता काय करायचं, ही कशासाठी चाललेली आहे तिकडे, आणि त्याचबरोबर आईचं काम तर झालेलं नसेल ना. काव्या आता ऐनवेळी तिकडे चालली, काय करायचं, अशा ह्यामुळेच आता ती खूप जास्त घाबरलेली असते. दरवाजा हा ओपनच असतो आणि तेव्हा काव्याला थोडासा काहीतरी गोंधळ वाटतो. आता काव्याला थोडासा गोंधळ वाटल्यानंतर ती विचार करते, नेमकं हे सगळं काय आहे, म्हणजे मला कळत नाही, इथे कोणीतरी होतं का, असा काव्या विचार करते. पण काव्या आली, कोणीतरी खोलीमध्ये आले, ही चाहूल मात्र इथे तिला लागलेली असते. आणि ही चाहूल तिला लागल्यानंतर जी वसू आहे ती दरवाजा मागे उभी असते. आता वसू दरवाजा मागे उभी असताना आपण पाहतो की लगेचच आता इकडे वसू जी आहे ती काव्या पाठमोरी असताना खोलीच्या बाहेर निघून जाते. तेव्हा काव्या पुन्हा वळून पाहते, इथे कोणीतरी होतं म्हणून, पण तिला पाहिल्यानंतर कोणी दिसत नाही. त्यामुळे इथे स्वतःच्या मनाची तयारी करते आणि लगेच तिथून ती बाहेर निघते. आता काव्याने मोबाईल घेतलेला असतो आणि ती बाहेर आलेली असते. तेव्हा लगेच आता ती मानिनीच्या हातामध्ये मोबाईल देते, मानिनी चेक करायला लागते. तर आता मानिनीने हे सगळं काही चेक केल्यानंतर लगेचच पार्थ म्हणत असतो, काय झालं आई, भेटलं का तुला. तेव्हा ती म्हणत असते, अरे काय करतो, जरा शोधू तरी दे. अगं आई, आपल्याकडे वेळ नाहीये, तेवढा वेळ खरंच खूप कमी आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आई, खरंच म्हणतायत पार्थ, कारण आपल्याकडे तेवढा वेळ अजिबात नाहीये. तेव्हा आता मानिनी इथे शोधत असते. तर तेवढ्यातच आता आपण पाहतो की सगळेजण विचार करत असतात, कोणतं फुल असेल, कसलं फुल असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा ती लोक विचार करत असतात. तेवढ्यातच आता पाठीमागून एक आवाज येतो आणि तो आवाज असतो जीवाचा. जीवा म्हणत असतो, गुलाबाचं फुल, गुलाबाचं फुल, असं म्हटल्याबरोबर आता लगेच सगळेजण त्याच्याकडे पाहतच असतात. तुम्ही आजीच्या हारातलं पेंडंट मधलं जे काही फुल शोधताय ना, ते गुलाबाचं फुल होतं. तेव्हा लगेच नंदिनी त्याच्याकडे जाते आणि म्हणते, अहो आलात तुम्ही, जा पटकन फ्रेश होऊन घ्या, हात पाय तोंड धुवून घ्या, काय करताय तुम्ही, काहीतरी शोधताय ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, आम्ही काही नाही शोधत आहे, मी तुम्हाला जेवायला आणते. तेव्हा लगेच आता जीवा तिथून निघून जातो. मानिनी म्हणत असते, खरंच जीवा किती दमलाय ना, जीवाकडे पाहून खूप जास्त टेन्शन यायला लागलेलं आहे. बिचारा कसा वागतोय, काय करतोय, काहीच कळत नाहीये, काय करायचं ह्या जीवाचं, असं सुद्धा आता इकडे जी मानिनी आहे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, पार्थ, मी काय म्हणते, आता जे काही गुलाबाचं फुल आहे ना ते तुम्ही त्या हारामध्ये काढा आणि ते पूर्ण झालं का मला त्याचा फोटो पाठवून टाका, म्हणजे मी इथे सोशल मीडियावर आणि त्याचबरोबर पेपरला त्याचं ऍड देण्याचं तेवढं बघते. मी आलेच आहे, जीवाला जेवायला देते, असं म्हणून नंदिनी आता निघून जाते. मानिनी मात्र खूप जास्त टेन्शन मध्ये असते. जीवाची ही अवस्था तिला अजिबात पाहवत नसते आणि त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं. त्यावर ती पार्थला म्हणत असते, पार्थ, काय करायचं रे जीवाचं. तेव्हा तो म्हणत असतो, आई तू नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित.
तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वसू आता खोलीमध्ये गेलेली असते। वसू खोलीमध्ये गेल्याबरोबर आता लगेच रम्या पटकन कडी लावते आणि म्हणत असते, आई अगं आई मला तर खूप टेन्शन आलं होतं, तू खोलीमध्ये होतीस आणि तू खोलीमध्ये असताना जी काही आहे ना ती खोलीमध्ये आली होती आणि मला तर आता खूपच टेन्शन आलं होतं की काव्याने नक्कीच तुला आता इथे पाहिलं असेल वगैरे वगैरे। तेव्हा लगेच आता इकडे वसू म्हणत असते, अगं त्या सगळ्या काही गोष्टी खऱ्या आहेत, पण तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा काव्या आता खोलीमध्ये आली ना तेव्हा लगेच मी अगदी सावसूतपणाने दरवाजाच्या मागे लपले आणि दरवाजाच्या मागे लपल्यानंतर ती जेव्हा पुढे गेली तेव्हा मात्र मी लगेचच आता तिथून पळ काढला आणि तिथून पळ काढल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, मला तर खूपच भीती वाटली होती। मला वाटलं आता झालं पकडलं आपण पुन्हा आणि झाले पकडले की पुन्हा तो युनिफॉर्म जो आहे ना तो पुन्हा एकदा आपल्या अंगावर येईल असंच मला वाटलं होतं बघ। पण आता रम्या म्हणत असते, बरं ते ठीक आहे आई सगळं काही, पण मला एक गोष्ट सांग, ज्या कामासाठी तू गेली होतीस ते काम झालंय का, म्हणजे मला सांग की इथे जो काही नंबर शोधायला तू गेली होतीस तो नंबर मिळालाय का। त्यावर आता वसू म्हणत असते, अगं नंबर मिळालाय का काय म्हणून विचारतेस, एक नाही तर 5-5 नंबर मिळालेत। काय 5-5 नंबर? हो, आणि दाखव ना मग। ए बाई आता मी दाखवणार नाही काही नाही, मला खूप झोप आली, उद्या बघूया। अगं असं काय करतेस, ए रम्या गप्प बस गौ ग, मला झोप आली आता कळलं तुला, आणि तू पण झोप, आपण उद्या हे सगळं काही जे आहे ना ते बघूयात असं म्हणून आता इकडे लगेचच वसू सुद्धा रम्याला झोपायला सांगत असते। तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जीवा खोलीमध्ये येतो आणि जीवा खोलीमध्ये आल्याबरोबर अंग टाकतो आणि लगेच फ्रेश होऊन त्याला झोप लागलेली असते। आता नंदिनी त्याच्याकरिता जेवण घेऊन आलेली असते। जेवणाचं ताट तिच्या हातामध्ये असतं, पण समोरचं दृश्य पाहता क्षणी तिला मात्र खूपच धक्का बसतो, कारण जो काही जीवा आहे तो जीवा मात्र झोपी गेलेला असतो। तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटत असतं की जे काही जीवा आहेत त्यांची ही अवस्था आहे आणि हे सगळं तिला स्वतःमुळे होतंय असं वाटत असतं। तेव्हा लगेच ती जीवाच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि खरं तर जीवा हा पूर्ण गाढ झोपलेला नसतो आणि जीवाच्या डोक्यावरून हात फिरवल्यानंतर आता लगेच तो तिच्याकडे पाहतो आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज उठा ना, थोडंसं खाऊन घ्या। त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज मला आग्रह करू नकोस ना, मला जेवायचं नाहीये, मला भूक नाहीये। जीवा असं काय करताय, प्लीज थोडंसं तरी खाऊन घ्या ना, नाही म्हणू नका। हे बघा असं केल्यानं कसं चालणार आहे, काम करायचंय म्हटल्यावर अंगामध्ये शरीरामध्ये त्राण ताकद तर हवेच ना। मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये, तुम्हाला मी थोडं तरी खाऊ घालणारच आहे, उठा बरं पटकन। त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी खरं सांगू का मी खूप थकलोय ग, मला खरंच खूप झोपते, त्यामुळे मला नाही ग जेवायचं। पण नंदिनी म्हणत असते, नाही हा जीवा मी तुमचं अजिबात काहीच ऐकणार नाही, तुम्हाला आत्ताच्या आत्ता उठायचं आहे आणि 2 घास तरी खायचे आहेत, चला उठा बरं पटकन असं म्हणून आता जीवाला ती हाताला धरूनच उठून बसत असते। तेव्हा जीवा सुद्धा उठून बसतो आणि इकडे म्हणत असतो, मी उठतो नंदिनी पण मला जेवायचं नाही प्लीज। तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्हाला कसं जेवायला घालायचं ते मला चांगलंच माहिती, कसं जेवायला घालायचंय म्हणजे एक लहान मूल कसं नको नको म्हणत असतं आणि आई मग कसं त्याला जबरदस्ती भरवते ना ते मला चांगलंच माहिती। मग मी आज तुम्हाला सुद्धा इकडे जबरदस्ती एका लहान मुलासारखंच भरवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ते त्याच पद्धतीने खायचं आहे, समजलं। तेव्हा लगेच आता इकडे जीवाला आठवतं की त्याने कसं नंदिनीला त्या दिवशी एक घाव नंदिनी, एक घास नंदिनीचा, एक घास जीवाचा, हे सगळ्या गोष्टी म्हणतच खाऊ घातलं होतं। आता नंदिनी सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे जीवाला भरवत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, हे घ्या एक घास नंदिनीचा, मग एक घास जीवाचा असं म्हणून आता लगेचच इथे शेवटी तो 4-5 घास खातो एकेकाचे सगळे आणि त्यानंतर तो म्हणत असतो, बास आता। तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, अरे असं कसं, एक घास काव्याचा घास तर खायचाच राहिला ना असं म्हटल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की इकडे जो काही जीवा आहे जीवाला मात्र काव्याबरोबर घालवलेले ते क्षण आठवत असतात, कारण नंदिनी म्हटलेली असते की एक घास काव्याचा म्हणून, आणि तेव्हा जीवाला काव्याबरोबर घालवलेले ते क्षण आठवतात आणि तेव्हा तो त्या भूतकाळामध्ये रममान होऊन जातो।
ते पहिलं प्रेम तो विसरू शकलेला नसतो आणि नकळतपणे आज मात्र इथे त्याच्या समोर काव्या आणि त्याचे ते जुने भूतकाळातले क्षण आठवलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदिनी तर आता जीवाला पुन्हा परत आणण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र त्याच अवस्थेमध्ये असतो. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा त्याच्यासोबत झालेल्या त्या गोष्टीमुळे आता इकडे त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं. आणि त्याचसोबत आता इकडे नंदिनी असं बोललेली असते की एक घास काव्याचा म्हणून. आणि तेव्हा काव्याचे आणि त्याचे ते दिवस त्याला आठवतात. कशा पद्धतीने तिच्या नावाचा टॅटू त्याने जाळून टाकला आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्या आणि ते सगळं आता इथे त्याला आठवू लागलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आता त्यांनी तो कालचाच प्रोमो इथे दाखवलेला आहे बरं का. कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आपण पाहणार आहोत की आता जो जीवा आहे तो ऑफिसला निघालेला असतो. आता जीवा ऑफिसला जात असताना आपण पाहतो की लगेचच आता इकडे जो काही जीवा आहे त्याच्या चेहऱ्यावरची पूर्ण हसू स्माइली गायब झालेली असते. त्यामुळे नंदिनीने मात्र आता इथे जो काही आरसा आहे त्या आरशावरती इथे आता ती स्माइली काढलेली असते. त्याचं हसू परत आणण्याचा तिचा प्रयत्न असतो. ती म्हणत असते, जीवा काय आहे हे, मला तुमच्या चेहऱ्यावरचं ते पुन्हा हसू परत आणायचं आहे. जोपर्यंत मी तुमच्या चेहऱ्यावरचं ते हसू परत आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो, माफ कर नंदिनी, पण तू पूर्वीच्या जीवाला विसरून जा, तुला पूर्वीचा जीवा परत नाही आणता येणार. असं बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे तो निघून गेलेला असतो. आणि निघून गेल्यानंतर आता इकडे नंदिनी म्हणत असते, मिस्टर पसारेवाले तुम्ही आता तयार राहा, चकाचक बाई ऑन. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू परत आणण्यासाठी ही चकाचक बाई आता ऑन होणार आहे. पसारेवाले तुम्ही आता तयार राहा. असंच नंदिनीने आता इथे स्वतःला चॅलेंज दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे छान छान भाग. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.